नक्षत्रासारखी माणसं. सुदैवाने माझ्या संपर्कात अशी काही माणसं आहेत की जी खरोखर नक्षत्रासारखी वाटतात मला. लग्न झाल्यावर पहिल्यांदाच डोंबिवलीला आले. सोसायटीतल्या सगळ्यांची हळूहळू ओळख तर होत होती, पण नावं चेहरे लक्षात ठेवताना तारांबळ उडत होती. नव्या नवलाईचे दिवस फुलपाखरासारखे लोभस होते. सगळ्यांचे कौतुक सोहळे चालू होते. अगत्याने घरी बोलावणे, भेटवस्तू देणे होत होते. नव्याची नवलाई होतीच. असंच एकदा आहोंनी सांगितलं, अगं जोशी काकूंनी अतिशय आग्रहाने आमंत्रण दिलंय बर का, बायकोला घेऊन भेटायला ये. तसाच पुण्याला परतलास तर मी अजिबात बोलणार नाही तुझ्याशी. इतकं आग्रहाचं आमंत्रण असल्यामुळे लगेचच वेळ ठरवून आम्ही काकूंकडे गेलो. जोशी काकूंच्या दारात थोडीशी गिचमिडच रांगोळी होती. बेल वाजवल्यावर बऱ्याच वेळाने दरवाजा उघडला गेला. अरे मंगेश ना, ये रे, ये ये असं स्वागत करत जोशी काकूंनी आत बोलावलं. जोशी काका खुर्चीत बसले होते. त्यांनी सगळ्यांची चौकशी केली. काकू आमच्याशी अधूनमधून बोलत होत्या, पण आमच्याकडे पाहत मात्र नव्हत्या. मला थोडं विचित्रच वाटलं ते वागणं. परत बेल वाजली. काका दरवाजातच बसले होते, पण ते जागचे हल्ले सुद्धा नाहीत. आमचे आहोस दार उघडून कुरिअर घेऊन घरात आले. काकांकडे त्यांनी कुरिअर देताच काका कुरिअर बघण्यात गुंतले. काकू मला म्हणाल्या, चल ग, तुला आमचं घर दाखवते. आपल्या सोसायटीतला प्रत्येक फ्लॅट वेगळा आहे बरं का. असं काही बाही बोलत काकू आपुलकीने घर दाखवत होत्या. टापटीप स्वच्छ लखलखीत घर. मोजकी फुलं वाहिलेलं, शांत समयी तेवत असलेलं, उदबत्तीच्या मंद वासानी दरवळत असलेलं प्रसन्न देवघर पाहताच आपसूक हात जोडले गेले. वाकून नमस्कार केला. काकूंनी पुढे होऊन मला कुंकू लावले, पण उजव्या भुवईच्यावर. मी ते हळूच पुसून टाकले, पण काकांनी दरवाजातून ते पाहिलेच. मला म्हणाले, तू तुझ्या हातांनी लावून घे कुंकू, हिला दिसत नाही. काकू हसत म्हणाल्या, अंदाजाने लावले ग, दिसत नाही मला. आधी दृष्टी अंधुक होतीच, पण आता अजिबातच दिसत नाही. मला दिसत नाही आणि पॅरालिसिसमुळे काकांना चालता येत नाही. आता मात्र शॉक बसला. 2 अपंग आणि वयोवृद्ध माणसं राहत असलेलं घर इतकं नेटकं होतं. दारातली रांगोळी नेटकी का नव्हती याचा उलगडा झाला. पण तरीही दारात रांगोळी होती याचंही अप्रूप वाटलं. नंतर एके दिवशी काकूंकडे जेवायला जायचाही योग आला. आणि मग मात्र खरंच थक्क झाले. पोटं चाखत राहावी असा स्वयंपाक होता. किती तिखट, किती मीठ पडले हे त्या माऊलीला कसे कळत असेल परमेश्वरालाच माहिती. पण स्वतःच्या आयुष्याबद्दल दुःख सोडाच, पण थोडेही परावलंबित्व न ठेवता ज्या आनंदात आणि नेटके ते दोघे राहत होते त्यासाठी खरंच हॅट्स ऑफ. मला सुरुवातीला वाटलं की जोशी काकूंना एकतर मुलं नसावीत किंवा ती परदेशी असावीत. पण एकदा गप्पा मारताना कळलं की त्यांची मुलं, सुना, नातवंड सगळे डोंबिवलीतच राहतात. मी त्यांना सहज विचारलं की तुम्ही मुलांकडे का नाही राहत. त्यावर त्या म्हणाल्या, अगं डोंबिवली स्टेशन जवळची घरं म्हणजे 3 खोल्यांची, मग का बरं अडचण करायची एकत्र राहून. सणावारी आजारपणात असतोच की आम्ही एकत्र. म्हातारे झालो म्हणून लगेच दुसऱ्यावर अवलंबून राहावे असं थोडंच आहे. आणि खूप कष्ट केले संसारात. करू दे की आता तरी मला आणि काकांना जरा एन्जॉय. आणि मग आम्ही खो खो हसलो. आपल्या प्रेमळ स्वभावाने जोशी काका काकूंनी अगदी वॉचमन भाजीवाल्यांपासून ते नगरसेवकापर्यंत सगळ्यांशी जिव्हाळ्याचं नातं जोडलं आहे. त्यामुळं कधी त्यांना काही अडचण आलीच तर मुलासुनांबरोबरच आम्ही आणि इतर अनेक जण त्यांच्या मदतीला धावून जातात. आता मी एवढं सगळं सांगते, पण जर का डोंबिवलीच्या खड्ड्यांनी, मोकाट गायींनी आणि उघड्या गटारांनी भरलेल्या रस्त्यातून भाजी किंवा तत्सम खरेदी करताना तुम्ही सराईतपणे वावरणाऱ्या जोशी काकूंना पाहिलं तर मला म्हणाल, काहीही सांगता का हो, तुमच्या जोशी काकू तर अगदी डोळस माणसासारख्या वावरत होत्या मंडईत.
जोशी काकूंना पाहिले तर कोणाला संशयही येणार नाही की यांना दिसत नाहीये. त्यांना दिसत नाही सांगितल्याबद्दल मलाच वेड्यात काढाल तुम्ही. हीच तर खासियत आहे त्यांची. स्वतःचं परावलंबित्व जाणवूही देत नाहीत त्या कोणाला. आजकाल धडधाकट तरुण माणसं देखील ज्यात त्यात अनुदान आणि सबसिडी मागत असताना स्वतःच्या वृद्धत्वाचा अपंगत्वाचा बाऊ करणे तर सोडाच, उलट त्यावर हसत मुखाने मात करून आयुष्याची आनंदयात्रा समाधानाने करणाऱ्या या दाम्पत्यासमोर नतमस्तक व्हायला होतं. सानिका वाडेकर यांनी लिहिलेल्या या व्यक्तिचित्राचं अभिवाचन गौरी जोशी कुंटे यांनी केलं आहे. आशा आहे की तुम्हाला आवडलं असेल. धन्यवाद.